मोहा विपक्ष नावेखाडी. मोहा संघ बरेच प्रतीक्षेनंतर मात्र आपण मैदानामध्ये पाहतोय. पहिल्या फेरीमध्ये पाहिलं तर मोहा संघाला बाय मिळाली होती. तदनंतर मात्र दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपल्या समोर आला. मोहा आणि नावेखाडी या दोन संघादरम्यान मोहा संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला. टॉस जिंकल्यानंतर मात्र फिल्डिंगला पसंती दिली आहे. तर फलंदाजीसाठी मात्र आमंत्रित केलं गेलं नावेखाडी संघाला. नावेखाडी संघाची सलामीची जोडी ओपनिंग ब्लास्टर्स मैदानामध्ये दाखल झालेत. एकीकडे असेल रणधीर कडू आणि शरद ठाकूर हे दोन ओपनिंग ब्लास्टर्स आपण पाहतोय. एक जबरदस्त मात्र ही लढत पाहायला मिळेल. काटेकी टक्कर पाहायला मिळेल दोन संघादरम्यान. अगदी आपण पाहतोय मोहा संघ फिल्डिंग मात्र सजवली गेली आहे. व्यूहरचना आपण पाहतोय. पहिलं षटक साकारण्यासाठी आपण पाहतोय पंढरीनाथ यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. लेट स्टार्ट फर्स्ट बॉल ऑफ द इनिंग. पहिला षटक पंढरीनाथ यांच्या हातामध्ये. स्ट्राईक अँड कडे फलंदाज आहेत रणधीर कडू. नावेखाडी संघाचा एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते फलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गावर पंढरीनाथ. पहिला चेंडू शफल होऊन खेळायचा होता. खरं तर शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता ओळखलं होतं. तदनंतर मात्र पंच वळल्यात आमच्याकडं. लेग स्टिकच्या बाहेरचा हा चेंडू दंडित केलं जाईल. वाईडनं अवांत धावसंख्येनं मात्र सांघिक धावसंख्येला सुरुवात केली जाते. श्री गणेशा केला जातोय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मोहा संघाकडून क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर मात्र ही सुरुवात केली गेली आहे. पहिलं षटक पंढरीनाथ यांच्यावरती मात्र विश्वास दाखवला गेला आहे. दाखवलेल्या विश्वासाला मात्र नक्कीच साध्य करावं लागेल. या वेळेला पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ प्लेन होता. बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. म्हणजे या वेळेला क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय मिड विकेटकडे मात्र चेंडूवरती गेले. तद्वर मात्र एक सिंगल रन ॲड केली जाईल. सिंगल रन आपण पाहतोय फक्त स्ट्राईक रोटेशन केली गेली आहे. स्ट्राईक एंडवरती मात्र येतील शरद ठाकूर. आणखीन एक विध्वंसक फलंदाज आक्रमक स्फोटक फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं तर शरद ठाकूर नावेखाडी संघाचा आपण पाहतोय. बरीच वर्ष या खरं तर खेळाडूंना नावेखाडी संघासाठी सेवा दिली आहे. आणि नक्कीच या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये मात्र नक्कीच नितांत गरज असेल नावेखाडी संघाला. या गरजेच्या वेळेला मात्र नक्कीच धावून येणं खूप महत्त्वाचं असेल. शरद ठाकूर स्ट्राईक एंडकडे आपण पाहणार आहात. पंढरीनाथ पहिला चेंडू वाईड. तदनंतर मात्र सिंगल खर्ची केली गेली आहे. एक जबरदस्त अशी नक्कीच गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून साकारली जाते. मोहा संघ दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण अनुभवतोय. या वेळेला शरद ठाकूरच्या बॅट मधून मात्र हा फटका आलाय. चेंडू मात्र जातोय क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक. चेंडू ओव्हर द रोप वन बाउंस सीमा पार चौकार. शरद ठाकूर ज्यांची नक्कीच आपण चर्चा करत होतो विध्वंसक स्फोटक खेळाडू म्हणून का ओळखलं जातं. पहिल्या चेंडू पासून मैदानावरती आल्यानंतर हाणामारी करणं हा खरं तर हातखंडा राहिला आहे. तो शरद ठाकूर यांचा जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना पहिला चेंडू फेस करत असताना मात्र 400च्या स्ट्राईक रेटने खेळणं पसंती दिली आहे ती शरद ठाकूर यांनी. या वेळेला नक्कीच आपण पाहतोय चांगला फटका पाहायला मिळतो. अगदी कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतील तद्वर मात्र एकेरीला कन्वर्ट. अगदी डोल्याच्या समोरून चित्याच्या चपलाईनं मात्र ह्या धावसंख्या चोरल्या जातात. 2 धावसंख्या मिळतील. या 2 धावाने संघ मात्र पोहोचतोय. प्रथम फलंदाजी करत असणारा संघ नावेखाडी संघ 7 या धावसंख्येवरती 8 या धावसंख्येवरती. यावेळेला मात्र नक्कीच बीट केला गेलाय. पूर्णपणे पुढे ठेवला गेला चेंडू. अगदी पुढ्यातून मात्र वळवला गेलाय. बॅट चेंडूचा संपर्क नाही आहे आणि हा मात्र डॉट चेंडू आलाय. पूर्णपणे बीट झालाय. शरद ठाकूर चौकार आला. तदनंतर 2 धावा. तदनंतर मात्र नक्कीच गोलंदाजाचं वर्चस्व राहिलं या चेंडूवरती. डॉट चेंडू फेकण्यात आला. चांगली कामगिरी गोलंदाजाच्या माध्यमातून. हा चेंडू लोअर फुलटॉस होता. बॅटची कडा घेऊन मात्र नक्कीच आपण पाहतोय चेंडू थर्ड मॅन मध्ये ट्रॅव्हल झाला. तद्वर मात्र आपण पाहिलं तर 1 धाव मिळवली गेली आहे. शेवटचा चेंडू बाकी असेल. पहिला षटक आपण पाहतोय पंढरीनाथ यांच्या माध्यमातून हाताळलं गेलं. शेवटचा बॉल बाकी. एक चौकार जरूर आलाय. तदनंतर मात्र नक्की चांगलं कमबॅक राहिलंय पंढरीनाथ यांचं. कोणती विकेट जरूर मिळाली नाहीये परंतु धावसंख्येवरती रोख लगावण्यात आलाय पहिल्या षटकामध्ये पंढरीनाथ यांच्या माध्यमातून. परंतु शेवटच्या चेंडूवरती हा मात्र आलाय.
रणधीर कडू यांच्या बॅट मधून लॉंग अँड स्ट्रॉंग हाय अँड हँडसम षटकार. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर आपण धावसंख्या पाहतोय नावेखाडी संघाची 15 धावसंख्या धावपटलावरती. जबरदस्त फलंदाजी दोन फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एकीकडे आहे शरद ठाकूर, एकीकडे आहे रणधीर कडू. दोन्ही फलंदाजांनी मात्र नक्कीच ओपनिंग ब्लास्टर्स म्हणून मैदानामध्ये येत असताना चांगली कामगिरी केली आहे. पहिलं सांगिक दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाजीच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवर सज्ज होतील ते नवनाथ पंढरीनाथ यांनी नक्कीच 5 चेंडूमध्ये चांगली कामगिरी केली होती. शेवटच्या चेंडूवरती काढलेला हा षटकार धावसंख्येला आकार देऊन गेलाय. 15 धावसंख्या धावपटलावरती आहेत. कोणती विकेट्स मात्र डाऊन नसणार आहे. नवनाथ दुसरं षटक फेकण्यासाठी नवनाथ गोलंदाजी मार्कवर. समोर फलंदाज शरद ठाकूरला मात्र या चेंडूवरती पूर्णपणे बीट जरूर केलं गेलं ओव्हरथ्रोच्या स्वरूपात. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा हा मात्र नक्कीच यष्टीरक्षकाचा पाहायला मिळाला. खरं तर हा थ्रो करणं औचित होतं का, परंतु नक्कीच आपण पाहतोय पंचांनी इशारा करते 22 आहे किंवा बॅटकट आहे 22. यावेळेला पुन्हा एकदा नक्कीच चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु नक्कीच बॅटवरती कसा चांगला चेंडू आला नाही. दूरवरून शेतक्षक चेंडूवरती येतील. धोक्याची घंटा वाजली होती, परंतु दोन्ही फलंदाजांचं कौतुक करावं लागेल. काही रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगली कॉलिंग दोन फलंदाजांच्या माध्यमातून राहिली आणि जबरदस्त अशा रीतीने मात्र आपण पाहिलं तर 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांनी संघ पुढे सरकतोय. टोटल धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय 19 धावसंख्या धावपटलावरती. चांगली कामगिरी शरद ठाकूर आणि रणधीर कडू दोन फलंदाज सलामीसाठी आले आणि त्यांनी मात्र नक्कीच आपण पाहतोय नावेखाडी संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवण्याचा काम मात्र चोखरित्या बजावत असताना जी कामगिरी नक्कीच ओपनिंग ब्लास्टर्सनी करायला हवी ती मात्र करत असताना मैदानावरती एक जबरदस्त असं आयोजन, त्या जबरदस्त अशा आयोजनामध्ये चाललेली ही रोमहर्षक लढाई खरं तर आपण पाहतोय या दोन संघादरम्यान. आज खऱ्या अर्थानं आपण पाहतोय खारकोपर संघाची चांगली कामगिरी आहे. खारकोपर संघानं मात्र आपण पाहतोय तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत आपण पाहतोय. या सामन्यातून विजयी होणारा संघ 2 हात करेल तो खारकोपर संघासोबत. नाराज असेल आपल्या खेळीवरती. खरं तर हा
चेंडू मोठ्या फटक्यामुळे परावर्तित करायचा होता, परंतु नक्कीच आपण पाहिलं तर चेंडू अगदी उंचावरती गेला आणि स्वतः फॉलो थ्रो मध्ये काय जजमेंट आहे पहा. नवनाथ त्यांचा कॉन्फिडन्सही तितकाच पाहायला मिळाला, आत्मविश्वास पाहायला मिळाला. यष्टीरक्षकाला त्यानं थांबवलं आणि नक्कीच हा चांगला झेल ही पूर्ण केला गेला. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आले ते नरेश मोकल. गोलंदाज नवनाथ यांना मात्र नक्कीच यश मिळालंय. पुढचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजी मार्गावर सज्ज असतील. समोर फलंदाज नरेश मोकल, नावेखाडी संघाचा आणखीन एक महत्वाचा खेळाडू. फलंदाजाच्या स्वरूपामध्ये मैदानामध्ये आला. यावेळेला मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतील तद्वार आपण पाहतोय. या चेंडूला फक्त सन्मानजनक स्थितीने खेळून काढला आणि एक धाव मात्र या चेंडूवरती मिळेल. 20 धावसंख्या धावपटलावरती. रणधीर कडू ज्यांच्या माध्यमातून एक षटकार खेळला गेलाय. रणधीरला आपण स्ट्रायक वरती पाहतोय. आणखीन मोठे फटके पाहायला मिळतील का, परंतु या वेळेला फटका मिस आउट झालाय. झेल खाली क्षेत्ररक्षकही पोहोचले गेले, परंतु झेल कॅरी करू शकले नाही आहेत. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतील, बॅकअप येईल, थ्रो येईल तद्वार आपण पाहतोय. धावसंख्या मिळतील त्या 3 धाव्याने संघ पुढे सरकतोय. टोटल धावसंख्या मात्र आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या नावेखाडे संघाच्या 23 ऑन स्कोर कार्ड आपण पाहतोय. एक गडी बाद 23 अशी धावसंख्या धावपटलावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू बाकी असेल. लास्ट बॉल दुसऱ्या षटकातील दुसऱ्या ओव्हर मधील आपण पाहतोय. नवनाथ गोलंदाजीसाठी. या वेळेला पुन्हा एकदा नक्कीच मिस टायमिंग आहे, परंतु नो मॅच लँड मध्ये निर्जन स्थळी मात्र चेंडू पडला जाईल. चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक आले. परत एकदा थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते, परंतु त्याचं रूपांतरित पुन्हा एकदा 3 धाव्यामध्ये होईल का, परंतु या वेळेला फलंदाज मात्र बाद होतील. ते नरेश मोकल रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतील. दुसरा हादरा तो नावेखाडी संघाला. दोन षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या धावफलकावरती ती प्रथम फलंदाजी करत असणारा संघ नावेखाडी संघ. नावेखाडी 40+ या संघाची धावसंख्या आहे ती 25. न्यू बॅट्समन चौथ्या क्रमांकावरती आलेत. इन ॲट नंबर 4 मंगेश मोकल. एक जबरदस्त देहयष्टी असणारा हा फलंदाज आपण पाहतोय. कित्येक वेळेला नावेखाडी संघ अडचणीमध्ये असताना मात्र तारणहार म्हणून मैदानामध्ये येतो आणि नक्कीच संघाचा एक तारणहार म्हणून मैदानामध्ये काम करत असतो. परंतु या सध्याच्या चालू सामन्यामध्ये मात्र तीच कामगिरी पाहायला मिळेल का मंगेश मोकल या फलंदाजाची, की ज्या रीतीने आपण पाहतोय मोहा संघाने या सामन्यामध्ये गोलंदाजीच्या जोरावरती आतापर्यंत नक्कीच चांगली कामगिरी केली आहे. त्या रीतीने मात्र कामगिरी करत मोहा संघ या सामन्यामध्ये शिरकाव करेल का. तिसऱ्या क्रमांकासाठी गोलंदाजीसाठी आलाय समाधान. गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक फेकण्यासाठी मोहा संघाचा हा गोलंदाज. वेगवान चेंडू, तितकाच अचूक टप्पा पाहायला मिळाला, परंतु यष्टीरक्षक मात्र या चेंडूवरती बीट झाले. फलंदाजी बीट चाला होता, तदनंतर मात्र आपण पाहिलं तर यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटला आणि त्यावर मात्र ही नक्कीच 22च्या स्वरूपात एक धाव मिळाली आहे. एका धावेने मात्र नक्कीच संघ तो पुढे सरकतोय. धावसंख्या टोटल होते ती 26. या वेळेला शॉट ऑफ लाईन होता, शफल होऊन खेळायचा होता. नक्कीच कोणतंही बॅट चेंडूचं समीकरण जुळत नाहीये. निर्धाव चेंडू, एक जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते समाधान या गोलंदाजाची. तिसऱ्या षटकासाठी खरं तर त्यांना आमंत्रित केलं गेलं गोलंदाजीच्या भोवल्यावर. तदनंतर मात्र आपण पाहतोय त्यांची चांगली कामगिरी. आपल्या संघाला मात्र नक्कीच पूरक अशी नक्कीच गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली आहे. यावेळेला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू स्टॉप केला गेला. योग्य वेळी मात्र नक्कीच अचूक निर्णय
क्षेत्ररक्षकाचा हा राहिलाय. कदाचित इथून जर क्षेत्ररक्षक बेट झाला असता तर चौकारही पाहायला मिळाला असता, परंतु तसं काही मैदानामध्ये घडताना दिसत नाहीये. एक धाव मात्र मिळते. एका धावेने संघ पुढे सरकतोय. टोटल 27 या धावसंख्येवरती मंगेश मोकलच्या बॅट मधून हा मोठा फटका आहे, परंतु अंतर कापलंय कमी. झेल मात्र यशस्वीरित्या पूर्ण केला गेलाय. मंगेश मोकल आल्या पावली नक्कीच निराशाजनक कामगिरी करून मैदानातून बाहेर. मॅच मध्ये ज्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब म्हणून देण्यात आला होता तो नावेखाडी संघाचा साईनाथ ठाकूर आपण मैदानामध्ये पाहतोय. गोलंदाज समाधान चांगली कामगिरी करतोय षटक फेकत असताना. या वेळेला मात्र नक्कीच लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. दोन्ही फलंदाजांमध्ये तू मेमे. नक्कीच कॉलिंग खराब होती. कदाचित जर हा थ्रो अचूक एंडला अचूक वेळेला आला असता तर रनआउटची संधी होती, परंतु संधी दवडली गेली. काही हरकत नाही आहे. धावसंख्या 1 मिळेल. 28 धावसंख्या धावपटलावरती चांगली कामगिरी. लास्ट बॉल. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका आहे. या वेळेला उंची जास्त अंतर कमी कापलाय, परंतु क्षेत्ररक्षक करतोय चुकी. हा मात्र जातोय वन बाउन्स ओव्हर द रोप. एक चौकार येतोय. या चौकारच्या साहाय्याने आपण पाहतोय धावसंख्या 32. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती आहे 32. एका षटकाचा खेळ बाकी. 6 चेंडू मध्ये किती धावसंख्या उभारली जाईल. नावेखाडी संघ खरं तर या संघाचं खूप कौतुक करावं लागेल. एक जबरदस्त अशी टीम पाहायला मिळते, परंतु या मॅच मध्ये फक्त धावसंख्या आहे 3 षटकामध्ये ती 32. उर्वरित 6 चेंडू बाकी आहेत. कोणता गोलंदाज मोहा संघाकडून गोलंदाजी करेल. रवींद्र चौथं षटक फेकण्यासाठी गोलंदाजीच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय. रवींद्र वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक. हे उर्वरित 6 चेंडू आहेत. 6 चेंडू मध्ये नक्कीच जास्तीत जास्त धावसंख्या जमावे लागतील. टार्गेट सेट केले जाणारी ही ओव्हर. पहिलाच बॉल. या वेळेला मिस टायमिंग स्ट्रोक. झेल खाली. क्षेत्ररक्षक स्वतः. गोलंदाज आपल्या फॉलो थ्रो मध्ये झेल टिपतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र सफलता प्राप्त होत आहे. इथून मात्र फलंदाज बाद होतील. साईनाथ ठाकूर बॅक टू द डगआउट. खरं तर नावेखाडी संघ मैदानामध्ये फलंदाजी करतोय वाटत नाहीये, कारण का त्यांच्या फलंदाजीमध्ये जी ताकद आहे ती मात्र ही ताकद दिसत नाहीये. गोलंदाजांनी खरं तर या मोहा संघाच्या गोलंदाजांनी आकर्षित केलाय. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या 3 षटकांचा जर विचार केला, पंढरीनाथ यांनी षटक फेकलं 15 धावेचं. तदनंतर नवनाथ यांनी षटक फेकलं 10 धावेचं, 1 विकेट्स मिळवली. समाधान यांनी षटक फेकलं 7 धावेचं, 1 विकेट्स मिळवली. आता चौथ्या क्रमांकावरती आलेत रवींद्र. त्यांनी पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. खऱ्या अर्थानं ताकद राहिली आहे गोलंदाजी ती मोहा संघाची. या ताकदवार गोलंदाजी समोर कोणतं प्रत्युत्तर असेल. उर्वरित 5 चेंडूमध्ये महेश ठाकूर नवीन न्यू बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालेत. टप्पा पडल्यानंतर गिरकी घेणारा हा वेगवान चेंडू. अचूक टप्पा, भेदक मारा आणि नियंत्रित वेग मात्र पाहायला मिळाला. तो रवींद्र यांचा दुसरा चेंडू मात्र निर्धावाला. 2 चेंडू यशस्वीरित्या हाताळले गेलेत. एक जबरदस्त गोलंदाजीचा मारा पाहायला मिळतोय रवींद्र यांच्या माध्यमातून. फ्रंट फुटवर आले पुन्हा एकदा नक्कीच. मिस टायमिंग स्ट्रोक. या वेळेला यष्टीरक्षक चुकी करतोय. झेल पर्यंत पोहोचले, झेल कॅरी करू शकले नाहीयेत. आणखीन एक विकेट डाऊन होण्याची संधी होती, परंतु ही संधी मात्र परत एकदा दवडली जाते आणि धाव संख्या मात्र 1 मिळते. एका धावेने संघ पुढे सरकतोय. 33 ऑन स्कोर कार्ड आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या नावेखाडी संघाची धाव संख्या. 3 बॉल अजूनही शेष. 3 बॉल बाकी आहेत.
3 बॉल मध्ये किती धावसंख्या जमवली जाईल. रणधीर कडू अजूनही मैदानामध्ये आहेत. सलामीला आलेले फलंदाज. यावेळेला पंचांचा इशारा आलाय. जमिनीला समांतर हात. वाईडचा इशारा वाईड दंडित केलं जाईल. ते गोलंदाज रवींद्र यांना एक धाव ही धावफलकावरती ऍड केली जाईल. एका धावने संघ पुढे सरतोय 34 धावसंख्या धावपटलावरती. चौथं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज रवींद्र. यावेळेला नरेश नक्कीच पूर्णपणे चकलेत हुकलेत आणि यावेळेला वर्चस्व राहिलंय रवींद्र यांचं. एक अवांतर चेंडू आला तदनंतर मात्र आत्मविश्वास ढळू दिला नाहीये. आत्मविश्वास कमी झाला नाहीये. ज्या आत्मविश्वासानं खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूपासून गोलंदाजी राहिली रवींद्र यांची, तोच आत्मविश्वास याही चेंडूवरती पाहायला मिळाला. यावेळेला ही खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला गेला. एक धाव तर जरूर पूर्ण केली गेले. दुहेरीची मागणी आहे. क्षेत्ररक्षक आलेत. फंबलिंग क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्याचाच फायदा मात्र नावेखाडी संघाला झालाय. धावसंख्या मात्र मिळतील या चेंडूवरती 2. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 36. खरं तर कौतुक करावं लागेल रवींद्रचं. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये एकही मोठा फटका मिळवू दिला नाहीये. शेवटचा बॉल या इनिंग मधील पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल. गोलंदाज आहे रवींद्र. लास्ट बॉल. यावेळेला पुन्हा एकदा नक्कीच बॅट चेंडूचा तितकासा चांगला संपर्क झाला नाही. एक धाव मात्र जरूर मिळाली गेली आहे. दुहेरीचा प्रयत्न आहे परंतु नाही मिळणार. एकच धाव शेवटच्या चेंडूवरती मिळालेली ही एक धाव टार्गेट सेट केलं गेलंय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या आहे धावफलकावरती 37. उत्तरार्धामध्ये 4 षटकामध्ये 24 चेंडूंचा सामना करत धावसंख्या जमवायच्या आहेत त्या 38 मोहा संघाला. या धावसंख्या कशा रीतीने जमवल्या जातील की थांबवल्या जातील नावेखाडी संघाकडून हे मात्र ऐकण्यासाठी आपण नक्कीच मायक्रोफोनवर आमंत्रित करूया राजकिरण कोहली सर यांना. धन्यवाद सुयोगजी कोळी. मी निश्चितच सन्माननीय अध्यक्ष जितेंद्र सोमस यांना विनंती करतो की आपण सन्माननीय श्री दिनेशजी बाळराम पाटील बेळवलीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झालेली अशी एक गोड व्यक्तिमत्व आणि सातत्याने असं काम जे आपल्या गावाच्या विकासाचं कायम एक वसा ज्यांनी आपल्या मनाची खुणगाट बांधली. आपल्या गावाचा विकास आपल्या समाजाचा विकास कशा पद्धतीने केला जाईल. खरोखरच ग्रुप ग्रामपंचायत वारदोली बेलवलीच्या उपसरपंचपदी ज्यांनी आत्ताच पद ग्रहण केलं श्री दिनेशजी पाटील सरांचा आपण आदरातिथ्य करतोय. स्वागत सन्मान करतोय. वस्त्रालंकार पुष्पगुच्छ आणि टोकन ऑफ लव सन्मान चिन्ह देऊन एक उत्कृष्ट असे समालोचक म्हणून ज्यांची वर्णी लागली जाते. एक जबरदस्त शिवव्याख्याते म्हणून ज्यांचं सर्वत्र नाव आहे आणि ज्यांच्या आवाजाच्या बऱ्याचशा रील्स आपल्याला माहीत आहे, प्रसिद्ध आहेत, श्री दिनेश पाटील सर. थँक्यू व्हेरी मच. आपण आलात. खऱ्या अर्थाने आमच्यासाठी शुभ सन्मान आहे की तुम्ही ह्या स्पर्धेला आपण ओझरती भेट दिली. तसेच श्री करणजी पाटील आपण यायचाही आपला शुभ सन्मान केला जाईल. करणजी पाटील यांचा शुभ सन्मान केला जाईल. धन्यवाद. आपण खऱ्या अर्थाने येऊन या स्पर्धेला चांगली भेट आपली पाहायला मिळाली आणि 4 चांद लागले या स्पर्धेला. त्याबद्दल आपला अंतकरणापासून आभार. आपण वेळात वेळ काढून ह्या स्पर्धेला उपस्थित झालात. खरं तर दिनेश पाटील सर एक उत्कृष्ट समालोचक आहेत. त्यांच्याकडून जरूर एक समालोचन ऐकायची इच्छा होती परंतु त्यांनाही पुढे जायचं आहे कारण बिझी शेड्यूल आहे सर्वांचं. परंतु आपण भेट दिलीत त्याबद्दल आपला सहर्ष आभार. आणि रोशनजी पाटील यांनाही विनंती असेल आपणही यावं. रोशनजी पाटील आपलाही इथं यथोचित मान सन्मान केला जाईल. मी सोमासी सरांना विनंती करतो की आपल्या शुभ आणि पवित्र असते आपण रोशनजी पाटील यांचाही आपण यथोचित मान सन्मान करूया. आलेल्या प्रत्येक मान्यवराचा यथोचित मान सन्मान करणं हे 40+ मास्टर सुलभी यांनी आपलं आद्य कर्तव्य जाणलं यांनी मांडले सुद्धा. आणि त्या उक्तीला जाणून म्हणजेच अतिथी देवो भव या उक्तीला अगदीच मानून सर्व आलेल्या मान्यवर पाहुण्यांचं यथोचित मान सन्मान केला जातोय. धन्यवाद. आपण आलात. आपला पुन्हा एकदा अंतःकरणापासून आभार.
मी दिनेशजी पाटील सरांना विनंती करतो की आपल्याला जरूर पुढे जायचं आहे, परंतु किमान 2 षटकं तरी आपण आमच्यासाठी या कलेला सेवा द्यावी अशी विनंती आहे. पुढचा आवाज आपण ऐकूया. उत्तरार्धामध्ये एक जबरदस्त समालोचक, एक शिवविख्याते, एक निवेदक, सूत्रसंचालक श्री दिनेशजी पाटील सर. धन्यवाद. 40+ मास्टर्स बुलवे आयोजित अतिशय उत्तम दर्जाची डे नाईट टुर्नामेंट आदरणीय अध्यक्ष जितूबाई सोमासन संपूर्ण टीमच्या वतीनं अतिशय उत्तमरित्या इथे साकारण्यात आली आहे. आज काय खेळ राहिला आहे खारकोपर संघाचा. या मैदानावरती 13 बॉल्समध्ये 51 धावा आणि 5 षटकामध्ये 107 धावा जोडणारा संघ ठरला. त्यानंतर मात्र प्रत्येक संघ आपल्या आपल्या परीनं खेळ दाखवत इथपर्यंत आला आहे, परंतु तिसऱ्या फेरीमध्ये मात्र खरकोपर 40+ संघ पोहोचला. आता मात्र त्यांच्या अपोजिट लढण्यासाठी कोणता संघ आपल्या परीनं प्रयत्न करेल. प्रथम गोलंदाजी करताना मात्र उत्तम गोलंदाजी मोहा संघाची राहिली. नावागाडी संघाला रिक्षित केलं 37पर्यंत आणि 38चं आव्हान 4 षटकांच्या खेळामध्ये राहिलं आहे. परंतु 40+ याचा अर्थ असा आहे की जुनं आणि नवं याचा सगळं आधार बांधत जीवनाचे आंबटगोड अनुभव घेत हा संघ आणि हे खेळाडू इथपर्यंत पोहोचत आहेत. त्याच्यामुळे धावा बनतील की धावा रोखल्या जातील. गोलंदाजीच्या मार्ग गोलंदाज नित्यानंद. नरेश मोकल. एस काहीतरी रणनीती बदलली आहे जरूर. क्या बात. मी म्हटलं धावांचा पाठलाग एवढा सोपा राहणार नाहीये. सलामीर पंढरनाथला मात्र साईनाथनं झेल टिपत शून्यावरती परतवलंय आणि ही रणनीती मात्र नरेश मोकलला पहिली गोलंदाजी देण्याचा हा नवा डाव मात्र यशस्वी ठरताना पाहतो. अतिशय उत्तमरित्या कर्णधारांनी काहीतरी विचार केला, कारण खऱ्या तर प्रणयजी कोळी गोंधळेकरांची उत्तम भूमिका निभावत आहेत. त्यांच्याकडून चूक होणं कठीण असतं. ते रेग्युलर प्रमाणे कदाचित नित्यानंद टाकील असं वाटलं, परंतु द पार्ट ऑफ गेम ते आर्ट ऑफ गेममध्ये बदलवलं आणि उत्तमरित्या नरेश मोकलच्या हातामध्ये बॉल दिला. नवीन फलंदाज रवींद्र. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या 3 बॉलमध्ये 1 विकेट परतवली आहे आणि एकही धाव दिली नाही आहे. याचा अर्थ असा आहे की 38 धावा ही आम्ही तुम्हाला अवघड बनवू याचा नेक इरादा स्पष्ट केला आहे गोलंदाज नरेश मोकलनं. अखोट टप्प्याची गोलंदाजी अक्षरशः रोखून धरलं जात आहे. अखोट टप्प्याला उचली मिळती आहे आणि उचली मिळालेल्या बॉलला मात्र फलंदाज रवींद्रकडे उत्तरच नव्हतं. निरुत्तरित करणारा हा बॉलनं मात्र आणखीन एक डॉट टाकलाय. बॅटची मोठी एज, मोठी थिक एज लागली आहे. पंचांचा इशारा गेला आकाशाकडे बोट आणि फलंदाज क्रमांक 2 आणखीन एक शून्यावरती परततोय. फलंदाज रवींद्र होईल बाद. पहिला षटक आणि पहिल्या षटकाच्या 5 बॉलमध्ये नरेश मोकलनं एकही धाव न देता मात्र टिपलेत तब्बल 2 फलंदाज. 2 फलंदाज बाद केलेत. 38 धावांचा पाठलाग करायचा होता. झेल मात्र महेश ठाकूरनं टिपलाय, परंतु गोलंदाजी काही कमालीची राहिली आहे. हलूच दिलं नाही आहे. बॅटचे कनेक्ट झाले नाहीत. जे 2 बॉल कनेक्ट झाले ते 2 फलंदाज बाद झालेत. म्हणून पहिल्यांदा म्हटलं होतं या मैदानात जरी 100 पाहिले असतील तरी प्रत्येक डाव हा नवा असतो. नवा डाव नवा खेळ कसा मानला जाईल. नवीन फलंदाज गणेश धावांचा श्री गणेश करेल का, तर धावांचा श्री गणेश करण्यासाठी मात्र गणेशला मैदानामध्ये पाठवलंय. 5 बॉलमध्ये 2 बाद 0. 38 धावांचा पाठलाग. समाधान मात्र नॉन स्ट्राईकला फक्त सामना पाहतो. मी म्हटलं होतं की धावांचा श्री गणेश करण्यासाठी मात्र गणेशला क्रीजवर पाठवलाय. सिंगल रन्स. जोरदार तिथं विचारमंथन झालं की नाही बॉल उचला पकडा फेका आणि उचलला पकडला फेकला. रन मात्र आली फक्त आणि फक्त 1. पहिल्या षटकाचं सांगता झाली. काय कमालीचं षटक राहिलंय नरेश मोकलचा. जोरदार टाळ्या होऊ द्या. 2 फलंदाजांना केलं बाद आणि धाव दिली फक्त आणि फक्त 1. 40+ मास्टर्स मित्रांनो, 1 धाव आरोग्यासाठी ही टॅगलाईन धरत याच मंडळीने या परिसरामध्ये पहिल्यांदा डाव आखला.
याच मंडळीनं डाव सुरू केला. आज 40+ तुम्हाला असंख्य टीम सापडतील, असंख्य टीम मिळतील, परंतु प्रोफेशनलपेक्षाही मी म्हणेन की पहिल्यांदा शरीराकडे लक्ष द्या. एक धाव आरोग्याची या बेसलाईनला चिटकून ही सगळी मंडळी राहिली आणि एकत्र आपली कमिटी बनवत आपल्या कमिटीमध्ये 14 टीमला घेत या सगळ्या मंडळींना आपापला धाव मांडला. खेळ पैशासाठी नाही, पैसा तर आपण आयुष्यामध्येही कमवण्याचा खूप प्रयत्न करतो, परंतु खेळ स्वस्ताचा. स्वस्थ राहणार ना तर मस्त राहणार आणि त्याच्यामुळे ते मस्त राहण्याचं काम मात्र ही मंडळी करते. त्यांचं मनापासून कौतुक होणं गरजेचं आहे. खेळ पैशाचा नाही तर खेळ शरीराचा आहे आणि शरीराच्या खेळाबरोबर उत्तम खेळ या स्पर्धेमधून पाहायला मिळतो. शरद कोळी गोलंदाजीच्या मार्कवर, शरद ठाकूर सॉरी, कारण नावाखाली म्हटलं की चांगल्या टीम्स म्हणजे त्यांच्या ओपनच्या टीममधून त्यांच्या गावाच्या टीममधून शरद ठाकूरला मी अनेक वर्ष पाहिलं आणि तोच शरद ठाकूर आजही त्या नव्या उमेदीनं आपल्या संघाकडून गोलंदाजी करताना पहिल्या बॉलवर धावा आल्या तब्बल 2 आणि गणेशनं मात्र धावा जोडलेत. समाधान अजूनही फक्त नॉन स्ट्रायकिंगला हा सामना एकटक निहाळतोय. उत्तम दर्जा खेळ सुरू आहे. मोठ्या फटकाचं वंचित ठेवलंय. 7 बॉलमध्ये 2 बाद 3. लोअर फुट टॉस त्याला मात्र जवळपास यॉर्कर करून घेतला. आपल्या फॉलो थ्रूमध्ये बॉलला कलेक्ट केला. धाव घेण्याचा प्रश्न उद्भवला नाही. 0 धाव या बॉलवर मिळते. जेवढे डॉट बॉल याच्या पुढे मात्र मोहा संघ खेळेल ना तो संघ अडचणीमध्ये येईल. तुम्हाला सिंगल डबलवर भर देत सामना पुढे घेऊन जाण्याची गरज होती. स्लोवर बॉल, चांगली गॅप मिळतीये. फटका सजलाय जरूर, शतरक्षक बॉलपर्यंत नाही पोहोचू शकला आणि अशा प्रकारे वाईडिश मिडविकेटच्या मधून बॉल ट्रॅव्हल झाला. सीमारेच्या बाहेर पहिला आलाय. हा मात्र चौकार. याच धावांची गरज उरली आहे. धावांचं अंतर तसं फार नव्हतं. शरद ठाकूरनं थोडासा प्रयास केला, व्हेरिएशन केलं, स्टेप आउट केलं गणेशनं आणि स्टेप आउट नंतर मात्र एक साधा सोपा बॉल त्याला मात्र मिळाला. ते व्हेरिएशन स्लोवरचं फसलं आणि त्या फसलेल्या बॉलवर मात्र एक चांगला चौकार दाखवला फलंदाज गणेशनं. संघाची धावसंख्या आतापर्यंत पहिले 7 आणि त्या वैयक्तिक 7 धावा गणेश एकट्याचे आहेत आणि टी शर्ट नंबर ही 7. क्या बात. आता मात्र भरदा वेगानं गोठी नेम चुकलाय. चुकलेला नेम आणखीन एक धाव बहाल करेल. एक नामी संधी होती फलंदाजा रनआउट करण्याची. रनआउट मात्र होऊ शकला नाहीये. शरद ठाकूर स्टंप खऱ्या अर्थाने मी आभार व्यक्त करीन श्री दिनेशजी पाटील सरांचं की आमच्या विनंतीला बहुमान दिलात आणि 2 षटकं का होईना ह्या मॅचला आपण सेवा दिलीत. खरं तर आम्ही सर्व समालोचक सेवेचे ठाई तत्पर असं म्हणावं लागेल.
मग आम्ही एकमेकाचा जरूर आदर करतो. आणि आदरणीय दिनेशजी पाटील सरांनी आपल्याला जी 2 षटकांची अतिशय सुमधूर असं समालोचना ऐकलं त्याबद्दल त्यांचा आभार. 12 मध्ये 25ची गरज आहे. ह्या वेळेला सचिन ठाकूर गोलंदाजीच्या मार्क्सवरती आपण पाहतोय. पहिलाच चेंडू मात्र निश्चितच वाईड आलाय. मग सुनीलजी गावस्कर यांचं एक भाष्य, त्यांचं कविता आपल्याला आठवते. या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. ह्या वेळेला पहा सचिन ठाकूर यांची गोलंदाजी सुमार क्षेत्ररक्षण तेवढाच चांगला थ्रो पाहायला मिळाला. जबरदस्त असा कमबॅक करण्यामध्ये प्रयत्न यशस्वी ठरेल का सचिन ठाकूरचा. निश्चितच पहिला चेंडू वाईड आल्यानंतर कदाचित असं वाटलं होतं की धावसंख्येला कदाचित इथे आकार मिळेल की काय. ऑफसाईडला टाकलेला वाईड यॉर्कर, तिथून मात्र ठोठावलेला ड्राईव्ह चांगल्या गतीने मात्र पाहायला मिळाला. सचिन ठाकूरने ज्या पद्धतीने हा चेंडू अडविला, आपलं प्रसंगावधन दाखवलं, औचित्य साधलं आणि षटक मात्र बरोबर चेंडू मात्र स्टंपवरती फेकला. फलंदाज मात्र बाद होऊन तंबूच्या आधाराला जाईल. यावेळेला निश्चितच गणेश जो की 13 ह्या धावसंख्येवरती खेळत होता, आपल्या संघाला तारणहाराची भूमिका मात्र इथं बजावत होता, तो गणेश मात्र बाद झालाय. 11 मध्ये 24. नवनाथ इथे मात्र मोह संघ खऱ्या अर्थाने विक्रमदादाला मिस करत असेल, कारण एक चांगला फलंदाज ह्या वेळेला पाहिलं तर नवनाथ आलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाज कॉट अँड बोल्टचा विकेट मात्र मिळवतोय, आपल्या संघाला पूर्णपणे कमबॅक करवून देतोय सचिन ठाकुर. कैसे हो ठाकुर ऐसे पूछते हुए इस बीच नवनाथ को चलता किया है इस गेंदबाज सचिन ठाकुर द्वारा. काबिलियत समाधान को यहाँ से चलता किया है. समाधान जो कि अभी तक नॉन स्ट्राइक एंड पे खेल रहे थे, बहुत देर के बाद स्ट्राइक पर आए, कुछ नहीं कर सके अपने टीम के लिए. और सचिन ठाकुर यहाँ पे पूरी तरह से अपने टीम को वापसी में लाते हुए, क्योंकि जिस तरह से ये इनिंग शुरू हुई थी, 24 गेंदे 38 की रन संख्या की जरूरत थी, अभी 10 में 24 पूरी तरह से कमबैक किया है. नरेश मोकल का वो ओवर पहले से मैंने प्रणय किया था, कहा था कि आज जितने भी 50+ के गेंदबाज है नरेश मोकल, उनमें और एक नाम जोड़ दो. खाली 1 रन यहाँ पे खर्च किया और 2 विकेट्स निकाले थे नरेश मोकल द्वारा. उसके बाद शरद ठाकुर आए, 12 रन दिए और सचिन ठाकुर अब तक काबिल तारीफ गेंदबाजी का यहाँ पे नजारा. The new batter in at number 6 बलिराम. यहाँ से आपको कुछ तो ऐसा करना पड़ेगा जहां से मैच को आपको मोड़ना होगा. इस बीच अच्छा प्रयास किया है, शायद से यहाँ पे लॉन्ग ऑन पे प्रोटेक्शन दिया था, अच्छी तरह से थ्रो किया है शरद ठाकुर द्वारा. किसी भी तरह की गलती की गुंजाइश नहीं है. जिस तरह से शरद ठाकुर अपने टीम के लिए 100% डेडिकेशन देते हैं, उसी तरह से आज भी दिख रहा है. और इसी मैदान के ऊपर जब भी आयोजन किया गया था शेलगर टीम की ओर से, तो नावाखाड़ी टीम ने ये आयोजन का महाविजेता ये ट्रॉफी उठाई थी. तो ये आज के रात में अगर यहाँ से टीम नावेखाड़ी और एक मैच जीतती है, तो सामने खारकोपर जैसे बलाढ्य योद्धाओं के सामने आपको जूझना पड़ेगा. इस बीच क्या बेहतरीन गेंदबाजी सचिन ठाकुर द्वारा. हमेशा से ही हमने देखा है सचिन ठाकुर काबिल तारीफ गेंदबाजी करते हैं, सराहना करनी पड़ेगी इस गेंदबाजी की. इस बीच सचिन जी खारकर का इशारा आते हुए वाइड गाइडलाइन से गेंद बाहर जाती हुई और 1 रन जुड़ जाएगा. यहाँ पे कुल रन संख्या 16, 8 गेंदे और 23 रन की जरूरत, 8 में 22 की जरूरत. इस बीच हवा में है, शायद से उड़ाया है शरद ठाकुर के दस्तानों में, यहां से पूरी तरह से चकमा खाते हुए शरद ठाकुर कैच ड्रॉप किया है. शायद से ये कैच ड्रॉप नावेखाड़ी के लिए दिमाग दर्द कर सकती है.
2 रन यहाँ पे और एक गेंद शेष. 1 to go इन दिस ओव्हर. 7 मध्ये 20 मॅच बनू शकते. जर ह्या चेंडूवरती एक मोठा फटका आला तर मॅच बनू शकते. देर आर सर्टन पॉसिबिलिटीज टू कम बॅक फॉर द मोहा. इट वॉज अ फुलर लेन डिलिव्हरी. अगेन इट कुड बी अ वाईड. आय थिंक येस इट इज वाईड बाय अंपायर. म्हणजेच एक वाईड अधिक धावसंख्या पळून काढलेली. अशा पद्धतीने 2 धावा पुन्हा एकदा जोडल्या जातील. 7 मध्ये 18. जर कदाचित ह्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला तर 12 राहतील. चौकार पाहायला मिळाला 14 राहतील. दुहेरी पाहायला मिळाली 16 राहतील आणि एकेरी पाहायला मिळाली 17 राहतील. काय घडेल काय बिघडेल. सचिन ठाकूर आतापर्यंत वाजवी गोलंदाजी, सुमार गोलंदाजी. ऑफस्टमच्या बाहेर ह्या वेळेला पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. साईनाथ ठाकूर चांगलं क्षेत्ररक्षण. कदाचित फलंदाज बाद झाला असता. यष्ट्यांच्या मागं थांबणं गरजेचं असतं. सचिन ठाकूर यष्ट्यांच्या पुढे थांबलात त्यामुळे तुम्हाला कलेक्शनही जमलं नाही आणि निश्चितच ह्या चेंडूवरती धावसंख्या फक्त आणि फक्त 2. 6 मध्ये 16ची गरज. येणारे 6 चेंडू 16 धावसंख्येची गरज. आणि ज्या पद्धतीने मी ह्याच्या अगोदर म्हटलं होतं की प्रत्येक 50+ गोलंदाजांनी अतिशय जबरदस्त गोलंदाजी केली, परंतु रेग्युलर बॉलर मात्र थोडेसे मार खातात. त्यामध्ये सचिन ठाकूरनी फक्त 9 धावा दिल्या. शेवटचं षटक कोणाकडे दिलं जाईल. कारण शेवटचं षटक खूप महत्त्वाचं निर्णायक षटक आहे जिथे की पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार साईनाथ ठाकूर यांना मिळाला होता, कारण त्यांनी 2 विकेट्स काढल्या होत्या. त्याच साईनाथ ठाकूरकडे मात्र मोर्चा वळविला संघनायकाकडून. "16 needed, incoming 6 deliveries. Yet to come a win for team Navekhadi and Moha. This time this could be a wide. Umpire is waiting for the decision. Yes, it is a wide. One more wide plus run. So 2 more runs could be decreased by the total. 2 more runs could be decreased from the total. So 6 deliveries and 14 runs are required. 6 मध्ये 14. 6 मध्ये 14 काय इथून बनवल्या जातील का. डावखुऱ्या हाताचा फलंदाज बळीराम, तर उजव्या हाताचा फलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच नवनाथ. बळीराम आणि नवनाथ अशा ह्या जोडगोळीवरती खऱ्या अर्थाने पाहिलं दोन्ही डावखुऱ्याचे फलंदाज ना, खऱ्या अर्थाने पाहिलं तर बॅटिंग ऑर्डर टॉप ऑर्डर कोलॅप्स झाली. मिडल ऑर्डरकडे आलोय. गतिमान चेंडू, अतिशय वेगवान चेंडू, गतीवरती स्वार होऊन मात्र गोलंदाजी. ह्या वेळेला ऑफस्टमच्या बाहेरून बळीरामला काही समजला नाहीये. निश्चितच निर्धाव चेंडू आलाय. पहिला चेंडू निर्धाव साईनाथ ठाकूर यांचा आलेला. प्रत्येक निर्धाव चेंडू मात्र टेन्शन देऊन जाईल टीम मोहाला. फटका चांगला आहे, परंतु मंगेश मोकळे यांच्या हातामध्ये. जरूर अतिशय सुंदर कॅच मात्र पाहायला मिळाले. खऱ्या अर्थाने ही मॅच लाईव्हच्या माध्यमातून दीपकजी टांडेलही पाहत असतील. निश्चितच खंदे समर्थक आहेत. नरेशजी मोकळ पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये नव्हते आणि मागच्या टुर्नामेंटला नरेशजी मोकळे यांनी काय सुंदर षटकार मारले आणि टीमला आपल्या जिंकून दिलं होतं. आज नरेशजी मोकळ आले, पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी केली. खऱ्या अर्थाने ही टीम धाकड आहे, परंतु आज बॅटिंग चांगली होत नाही आहे, परंतु क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं चाललंय. ह्या वेळेला बळीरामला परतावं लागेल, कारण पकडलाय झेल, संपलाय बळीरामचा खेळ. नवीन फलंदाज आपण पाहतोय रमाकांत. निश्चितच 4 मध्ये 14. साईनाथ ठाकूर आपल्या संघासाठी पुन्हा एकदा विजयाची धडक देतील का. फुलटॉस चेंडू आहे, चांगला प्लेसमेंट आहे. मंगेश मोकळ त्या बाजूला आहे, कोणत्याही प्रकारची गडबड नाहीये. मंगेश कदाचित चांगला अजूनपर्यंत थ्रो करते, कारण फास्ट गोलंदाजी कदाचित केली नसेल. कारण फास्ट गोलंदाजी ज्यांनी आपल्या तरुण वयामध्ये केलेले असते त्यांचे खांदे उखललेले असतात. मग स्पिन गोलंदाजी करणाऱ्यांचेच खांदे फक्त चांगले राहतात. आणि विशेष म्हणजे आज बऱ्याच वेळेला पाहिले आपण 40 मॅचमध्ये डाव्या एसटीच्या बाहेर अगदी किंचितसा जरी गेला तरीही तो वाईट दिला जातो, कारण बॅटरचा
ब्लाइंड स्पॉट तो असतो, असा नियम बांधला गेला आहे. बॅटरच्या ब्लाइंड स्पॉटला गेल्यामुळे तो चेंडू लगेचच वाईड दिला जातो. हे बॅटरसाठी बेनिफिट आंतरराष्ट्रीय नियमांमध्ये बांधला गेलाय. ह्यावेळेला वाईडने मात्र 1 धाव कमी केली, 3 मध्ये 12. ह्यावेळेला फटका चांगला आहे आणि अगदीच मंगेश मोकलच्या हातामध्ये विसावलाय, परंतु कौतुक करावं लागेल ह्या फलंदाजाचं. शेवटपर्यंत झुंज देण्याचा प्रयत्न केला होता. अगदी काही इंच जर वरून असताना तर मात्र डोक्याला मुंग्या आल्या असत्या, कारण फक्त 6 धावा राहिल्या असत्या. परंतु जर आणि तरला इथे मात्र अजिबात स्थान नाही आहे. येणारे 2 चेंडू कंपल्सरी 2 षटकार मारावे लागतील, कारण इथे कंपल्सरी विनचा फंडा आहे. IPL मध्ये आपल्याला माहीत आहे, जर स्कोर लेवल झाली तर निश्चितच आपल्याला पाहायला मिळते ती सुपर ओव्हर. आणि दिल्लीने काढल्या होत्या 188 20 ओव्हरमध्ये, राजस्थान रॉयलनेही काढले 188 20 ओव्हरमध्ये. सुपर ओव्हर होणं बाकी आहे अजून. सुपर ओव्हर नंतर मात्र आपल्याला ती अजूनही एक सुंदरशी मॅच पाहायला मिळेल. ह्यावेळेला मात्र चेंडू फसून गेलाय. IPL सुरू झाल्यापासून 15वी सुपर ओव्हर. प्रणय मात्र इकडे सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा आहे. सुपर ओव्हर येणं बाकी आहे, परंतु इथे सुपर ओव्हर फेकली साईनाथ ठाकूर यांनी आपल्या संघासाठी. 1 चेंडू आणि 12. चला खारकोपर संघाचा संघनायक आपण यायचंय लगेचच. भास्कर शेठ प्लीज कम ऑन द स्टेज. 1 to go. पूर्णपणे फसवलंय साईनाथ ठाकूर. खऱ्या अर्थाने आज नव्याखाडी संघाच्या धावा बनत नाही, परंतु क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी चांगली झाली खऱ्या अर्थाने. त्यामुळे दोन्ही मॅच जिंकताना मात्र पुढे आलेत. मोहा संघ काही हरकत नाही आहे. आज जरी मॅच हरली असली तरी तुम्ही खेळ चांगला केलाय. दोन्ही संघ नायकांना आणि संघाला विनंती असेल की